या नवीन डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये ते एक्सपायरी स्पेशल आपण व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी, निफ्टी 50ची एक्सपायरी, आणि त्यासाठी जो डेटा तयार झालाय 12 तारखेसाठीचा जो डेटा तयार झालाय, आज दिवसभरात कसं काम झालं ते आपण आज बघणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर एफ आय आयजनी काय केलं, डी आय आयजनी म्हणजे रिटेलर पब्लिकने आपण काय केलं त्या ठिकाणी, आणि त्यानंतरून पॉसिबल डायरेक्शन काय असू शकते यासाठीच आपण ॲनालिसिस करतोय मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत असाल, जे 32,000चे जे लॉंग पोझिशन्स होत्या त्या आता 61,000वर नेलेल्या आहेत रिटेलरने. ठीक आहे. त्याच्यानंतरून 1,31,000च्या मायनस पोझिशन होत्या त्या कमी करून 1,09,351चे पोझिशन्स एफ आयच्या आहेत, आणि प्रो प्लेअरने ऑलमोस्ट सेमच पोझिशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला पॉसिबल डायरेक्शन काय असू शकते हे अनालाइज करताना तुम्ही बघू शकत असाल, तर मेजर जे काम झाले ते हे कॉल लॉंगमध्ये झाले एफ आयज कडून, आणि जे कॉल जे शॉर्ट्स आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी कमी केलेले आहेत. ठीक आहे. कॉल शॉर्ट जे आहेत ते कमी केले आहेत, आणि ते झालेले आहेत 4,70,000 मायनस. ओके. आणि पुट साईडला जे आहे, पुट साईडला त्या ठिकाणी पुट लॉंग आहेत 7,06,000चे, आणि पुट शॉर्ट जे आहेत ते आहेत 4,07,000चे. ठीक आहे. तर हे कशाचं गणित आहे हे आपण अनालाइज करतोय की नक्की त्यांनी आज केलं काय आहे. ठीक आहे. ज्या लॉंग पोझिशन्स होत्या पुट मधल्या त्या त्यांनी वाढवलेल्या आहेत, आणि ज्या शॉर्ट्स मधल्या पोझिशन होत्या त्या त्यांनी काढलेल्या आहेत, म्हणजे कमी केलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे पॉसिबल डायरेक्शन जी आहे ती दोन्ही साईडला आहे, म्हणजे जो मूव येईल तो दोन्ही साईडला आहे. एटीएम शॉर्ट्स असतील आहे, आणि हे जे कॉल जे शॉर्ट्स आहेत हे सुद्धा एटीएम असतील, आणि आउट ऑफ मनी त्यांनी बाय केलेले असतील. तर हे दोन्ही साईडने पैसे कमवायचे त्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे. तर आपण जाऊया चार्टवर, आणि चार्टवर ॲनालिसिस करताना आपल्याला काही लेवल्स मिळत आहेत. तर लेवल्स आहेत 25,200ची. 25,200ची जी लेवल आहे ती आज अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तिथून एक फॉल आला, मेजर फॉल त्या ठिकाणी बघायला मिळाला. कारण जो डेटा आहे तो काल थोडा शॉर्टिंगचाच होता, आणि आज त्यांनी वरच्या लेवलला जाऊन सुद्धा काही शॉर्ट्स ॲड करून पुन्हा मार्केट खाली नेण्याचा प्रयत्न केला असेल. साधारण दुपारी 1 वाजल्याच्या आसपास हे सुरू झालं, आणि तिथून आपल्याला मेजर फॉल बघायला मिळाला. तर ही जी डायरेक्शन आहे ती आपल्याला 100% प्रिडिक्ट करता आली असती, आणि आपण ती चार्टवर बघू पण शकत होतो. पण मित्रांनो, असे जे मूव्ज आहेत हे कॅप्चर करताना आपल्याला डायरेक्शन प्ले करून चालत नाही, तर आपल्याला थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह होऊन एटीएम शॉर्ट करून इन दी मनी, डीप इन दी डीप आउट ऑफ मनी कॉल त्या ठिकाणी शॉर्ट करून आपण जे सेफली पैसे त्या ठिकाणी कमवू शकतो. तर मित्रांनो, उद्यासाठीचं जी लेवल आहे ती डायरेक्शन जी आहे ती न्यूट्रलच आहे, पण म्हणजे एक्सपायरी ही आहे त्याच लेवलला क्लोज होण्याचे चान्सेस जास्त आहे, म्हणजे 25,150 च्या आसपास ते क्लोजिंग असायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. बायस थोडा पॉझिटिव्ह आहे, पण 25,150 ही एक लेवल एक्सपायरीची आपण त्या ठिकाणी पकडू शकतो. तर मित्रांनो, दोन्ही साईडने मूव अपेक्षित आहेत. खालच्या साईडने सुद्धा ज्यावेळी मार्केट पडेल तर तिथून एक अप मूव येईल. वरच्या साईडला जरी मार्केट ओपन झालं, म्हणजे 25,200च्या प्लस जरी अटेम्प्ट केला तरी ते एका मीडियन पॉईंटला येण्याचे चान्सेस फार जास्त आहेत, कारण डेटा त्याप्रमाणे आपल्याला सजेस्ट करतोय. आपण ऑप्शनमधल्या डेटाचा ॲनालिसिस करताना या ठिकाणी बघू शकतो काही एटीएम स्ट्रॅडलमध्ये पण चांगला मूव आला होता, म्हणजे ऑलमोस्ट जे स्ट्रॅडल आहे ते 141 पासून 160 पर्यंत त्या ठिकाणी मूव झालं होतं. ठीक आहे. स्ट्रॅडल जे आहे ते 160 पर्यंत मूव झालं होतं. तर मार्केटमध्ये असाही फार फार प्रीमियम शिल्लक नाही आहे, पण या एफ आयज हे फार खतरनाक प्लेयर आहेत. दोन्ही साईडला मूव देऊन जे पण 50-60 पॉईंटचा जो प्रीमियम अवेलेबल आहे तर दोन्ही साईडने कसा कॅप्चर करता येईल हा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पी सी आरवर पण बघू शकतो, पी सी आर सुद्धा आपल्याला थोडासा डाऊन जाताना दिसला दुपारच्या वेळात.
तो साधारण 11:30-12 नंतरच फ्लॅट झाला होता आणि त्याच्यात फार अपमूव त्या ठिकाणी बघायला मिळत नव्हती. तर दुपारी 1 वाजल्यानंतर 1:30 वाजल्यानंतर आपल्याला एक मोठी डाऊन साईड त्या ठिकाणी बघायला मिळाली. तर मित्रांनो, अशाच ॲनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला जो चॅनल आहे तो आहे वेल्थ विथ डेटा. तर मी तुम्हाला 200+ सबस्क्राईब झाल्यानंतर अशा 2 स्ट्रॅटेजीज देणार आहे की त्या लाईफ लॉंग कामाला येणार. मार्केट कंडिशन कुठलीही असू, काहीही असू, प्रॉपर जी डायरेक्शन आहे ती प्ले करता येईल, सेफली पैसे कमवता येतील. तुमच्याकडे जर डिसिप्लिन आहे तर मी तुम्हाला 200% पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला तयार आहे. मी जे सांगेल ते ब्लाइंडली फॉलो करा. डायरेक्शनल अजिबात प्ले करू नका. म्हणजे फक्त कॉल घेतला, पुट घेतला, कॉल घेतला, पुट घेतला, याच्यात तुम्ही उलझून जाल आणि हाय ते कॅपिटल सुद्धा उडायला वेळ नाही लागणार मित्रांनो. तर थोडंसं सेफ, रिस्क डिफाईन प्ले करून आपण एक कन्सिस्टन्स पैसे 200% कमवू शकतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आपलं चॅनल वेल्थ विथ डेटा. थँक्यू मित्रांनो.